तर आपलं पार्ट फर्स्ट मधला पहिला मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रिसेस हे 2 चॅप्टर संपलेले. पार्ट त्याच्यानंतर पेर ऑफ स्ट्रेट लाईन संपलेला आहे, पण मधला हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राहिलेला आहे, तो आपण आता आज सुरू करू. पहा, कुठलंही एक इक्वेशन, जनरल इक्वेशन माहिती आहे आपल्याला. सपोज एक्स इज इक्वल टू 2 हे सुद्धा एक इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपण दुसरं एक व्हेरिएबल घेतलं एक्सच्या ठिकाणी, 3x इज इक्वल टू 6 हे एक इक्वेशन झालं. एक्स हा त्याच्यातला व्हेरिएबल. मग एखाद्या इक्वेशन मध्ये जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, an equation involving trigonometric function, TF for a trigonometric function is called as trigonometric equation. ही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची एक छोटीशी डेफिनेशन तयार झाली. त्याचं एक्झाम्पल घेतलं पहा आपण, साइन थिटा इज इक्वल टू 1/2, म्हणजे थिटा हा त्यातला व्हेरिएबल झाला. मग अशा प्रकारच्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, व्हॅल्यू a value of a variable in a trigonometric equation which satisfies the equation. आता हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलनं हे इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर त्या व्हेरिएबलची जी काही व्हॅल्यू असेल त्याला काय म्हणलं जातं, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. एक्झाम्पल काय, सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/2 इज थिटा इज इक्वल टू π/6, म्हणजे साइन π/6 म्हणजे साइन 30 डिग्रीला 1/2 व्हॅल्यू आपल्याला माहिती, म्हणजे थिटा इज इक्वल टू π/6 हे काय झालं, त्याचं सोल्युशन झालं. आता प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणायचं. आता जे सोल्युशन आहे त्या सोल्युशन, एक आपण अल्फा घेतला इथं, जसं थिटा आहे तसं, अ सोल्युशन अल्फा ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सोल्युशन, PS असं लिहिलेलं मी, प्रिन्सिपल सोल्युशन इफ 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन 2π. म्हणजे ही जी अल्फाची व्हॅल्यू आहे ही 0 पासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि 2π पेक्षा, म्हणजे 360 डिग्री पेक्षा ही काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे. असं जर असेल तर तेवढ्या ज्या काय सगळ्या व्हॅल्यू येतील, 1, 2 काय असतील त्याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दॅट ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग एकापेक्षा जास्त व्हॅल्यू करण्यासाठी मग हा एक तुम्हाला 11वी मध्ये मी ASTC रूल असा सांगितलेला होता पहा. ए म्हणजे ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एस म्हणजे साइन आणि त्याचा जो रेसिप्रोकल असतो कोसेक, हे 10वीचं नॉलेज आहे आपल्याला. साइन थिटाचा रेसिप्रोकल कोसेक थिटा असतो. हे दोघ जण पॉझिटिव्ह असतील सेकंड क्वाड्रंटमध्ये. टॅन म्हणजे टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल सेक, हे दोघ जण पॉझिटिव्ह असतील थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि सी म्हणजे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक हे असतील फोर्थ क्वाड्रंटमध्ये. हा झाला ASTC रूल. म्हणजे असं उलट दिशेनं ह्याचं अँटी क्लॉकवाईज जर फिरला आपण तर हे माहिती आपल्याला. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ. ए म्हणजे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे असतील ते ह्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कसे असतील, पॉझिटिव्ह. याच्यामध्ये एस म्हणजे साइन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक थिटा हे दोघ जण पॉझिटिव्ह. याचा अर्थ उरलेले 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशो इथं निगेटिव्ह असतील. इथं टॅन थिटा आणि त्याचा कॉट थिटा हे दोघ जण पॉझिटिव्ह, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, उरलेले सगळे जे इथं काय असतील, निगेटिव्ह. इथं मी टॅन आणि सेक म्हणलं गेलं तर चुकून माझ्याकडून. इथं कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल सेक थिटा हे दोघ जण पॉझिटिव्ह असतील आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये उरलेले 4 निगेटिव्ह असतील. हा जो काही एक्स ऍक्सिस आहे हा 0 सुद्धा आहे की नाही. हा π/2 असतो, बरोबर 90 डिग्री झाले. इथून इथपर्यंत गेलं म्हणजे हा पाय झाला 180 डिग्री झाली. पुन्हा इथून इथपर्यंत गेलं 90 90 90 270 झाली, त्याला आपण 3/π2 म्हणतो. आणि हे 4 × 90 म्हणजे 360, ह्या 0ला आपण 2π सुद्धा म्हणू शकतो. मग ह्याच्यानुसार तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर कुठली पॉझिटिव्ह आहे हे बघायचं, निगेटिव्ह असेल तर हे बाकीचे जे, म्हणजे त्याच्यानुसार आता तुम्हाला येत आहे. काही प्रॉब्लेम पॉझिटिव्हचे आहेत, काही निगेटिव्हचे आहेत, आपण त्याचे पाहणार आहोत. एक्झरसाइज पहिली 3.1, फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन, एवढंच लिहिलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे त्याच्यामध्ये
जे प्रॉब्लेम दिलं होतं साइन थिटा इज इक्वल टू तो सॉल्व्ह होता, म्हणून मी त्याला काय केलं कॉस थिटा करून टाकला. कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. सॉल्व्ह प्रॉब्लेम मी सहसा घेत नाही म्हणून. आता आपल्याला कॉसच्या कुठल्या अँगलसाठी व्हॅल्यू 1/2 आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी जो आपण टेबल घेतो पहा, तो टेबल पाठ जरी नसेल झाला तर टेबल कसा तयार करायचा हे सुद्धा एक वेळ शिकवलेलं आहे. ते पुन्हा एकदा वाटल्यास नंतर सांगेल. आता पहा, ही जी कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 पुस्तकात प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह आहे. पहा, इट्स सॉल्व्ह इन पेज नंबर 67 असं लिहून टाकलं मी. मग त्याच्याऐवजी मी दुसरा घेतला साइन थिटा इज इक्वल टू 1/2. तर साइन 30 म्हणजे साइन π/6. 30 डिग्री म्हणजे π/6. याच्यासाठी व्हॅल्यू 1/2 हे आपल्याला माहिती. अँड हा जो काय π/6 आहे हा 0 आणि 2π मध्ये आहे की नाही, म्हणजे 0 लेस दॅन π/6 लेस दॅन 2π. देअरफॉर π/6 इज अ पर्टिक्युलर सोल्युशन. अजून पर्टिक्युलर सोल्युशन निघू शकतात म्हणून त्याला मी काय लिहिले अ पर्टिक्युलर सोल्युशन. तर बाय अलाइड अँगल्स असले. आता इथं आपल्याला हा +1/2 म्हणजे अजून साइन थिटा कधी पॉझिटिव्ह असतो, ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आपला म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजे फक्त पाय आणि 2πचाच विचार करायचा. पाय पेक्षा सेकंड क्वाड्रंट कसा आहे थोडासा कमी आहे, म्हणजे 180 पेक्षा कमी आहे. मग ह्याला π-θ म्हणू शकता तुम्ही, आहे की नाही. म्हणजे बाय अलाइड अँगल साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती साइन π-θ इतकी असते. साइन थिटा इज इक्वल टू साइन π-θ असा एक फॉर्म्युला तयार करायचा. पॉझिटिव्ह असलं तर कुठं पॉझिटिव्ह हे विचार करायचा. निगेटिव्ह असेल तर आता निगेटिव्हचा ह्या दोघीपैकी एक तुम्ही नंतर घेऊ शकता, समजा निगेटिव्हचा प्रॉब्लेम आला तर. मग थिटाची व्हॅल्यू आपल्याजवळ काय लिहिली सध्या π/6. देअरफॉर साइन π/6 इज इक्वल टू साइन π-π/6. π-π/6 म्हणजे यांची वजाबाकी करा. हा 1π आहे, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 6π आले. 6π मधून हा 1π मायनस झाला म्हणजे 5π/6. म्हणजे π-π/6 झालं साइन 5π/6. आता हा जो 5π/6 आलेला आहे तो 2π पेक्षा लहान आहे का नाही ते पाहायचं. 0 पेक्षा तर 100% मोठा आहे. मग 2π याचा अर्थ काय, ह्या 6 न जर इथं या 5 ला कम्प्लिटली 2 चा भाग गेला तर 6 2 12 होतो, 1 चा पण भाग बसत नाही पूर्ण, आहे की नाही. म्हणजे हे 2π पेक्षा कसं आहे लहान, हे असं चेक करून बघायचं मनातल्या मनात. मग ते लिहून काढायचं. देअर अँड 0 लेस दॅन 5π/6 लेस दॅन 2π. देअरफॉर एक सोल्युशन मिळालं होतं π/6 आणि दुसरं मिळालं आपल्याला 5π/6. देअरफॉर π/6 अँड 5π/6 आर द पर्टिक्युलर सोल्युशन्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/2. दुसरं घेतलेलं आता सेक थिटाचं. सेक थिटा इज इक्वल टू 2/√3. सेक कुणाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा, म्हणून मी त्याला काय केलं कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम साइन कॉस टॅन ह्या तिन्हीमध्येच आणून सोडायचा. म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. कॉसच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी √3/2 व्हॅल्यू आहे ते पण π/6 लाच म्हणजे 30 डिग्रीला आहे. सिन्स कॉस π/6 इज इक्वल टू √3/2 आणि हा π/6 2π पेक्षा लहान आहे, 0 पेक्षा मोठा आहे. म्हणजे देअरफॉर 0 लेस दॅन π/6 लेस दॅन 2π. म्हणजे एक तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन मिळून गेलं. देअरफॉर π/6 इज अ पर्टिक्युलर सोल्युशन. एक पर्टिक्युलर सोल्युशन मिळालं. दुसरं काढायचंय बाय अलाइड अँगल्स. आता कॉस थिटा तुम्हाला पॉझिटिव्ह आहे. कॉस थिटा पॉझिटिव्ह कधी असतो, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. फोर्थ क्वाड्रंट म्हणजे काय झालं, 2π पेक्षा थोडासा कमी, आहे की नाही. 2π पेक्षा कमी याचा अर्थ काय, 2π - θ म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 2π - θ. इथं मी असं फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असं का म्हणलं, कारण की इथलं साइन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मग कॉस थिटा तुमच्याजवळ π/6 आहे. मध्ये देअरफॉर कॉस π/6 इज इक्वल टू कॉस 2π - θ म्हणजे 2π - π/6. यांची सबस्ट्रॅक्शन करा. 6 × 2 झाले 12. 12 मधून 1 गेला म्हणजे हे झाले 11π/6 कॉस 11π/6. आता हा 11π/6 2π पेक्षा लहान आहे की नाही बघा. 6 2 12 म्हणजे 2चा भाग बसत नाही, याचा अर्थ कमी आहे. अँड 0 लेस दॅन 11π/6 लेस दॅन 2π. आणि मग देअरफॉर एक आपल्याला सोल्युशन मिळालं होतं π/6 आणि दुसरं मिळालं 11π/6. π/6 अँड 11π/6 आर पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ सेक 2/√3. हे ऍक्च्युअली कोणता प्रॉब्लेम होता आपला, सेक 2/√3चा. पुढचं तिसरं कॉट थिटा इज इक्वल टू √3. कॉट थिटा √3 म्हणजे टॅन थिटा 1/√3 झाला, त्याचा रेसिप्रोकल आहे. टॅन परत π/6 लाच इथं 1/√3 आहे आणि हा π/6 परत 2 आणि 0 आणि 2π मध्ये येतो. म्हणजे π/6 इज एक पर्टिक्युलर सोल्युशन मिळून गेलं.
आल्याड अँगलनं टॅन थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो? थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय? पायपेक्षा थोडासा मोठा म्हणजे पाय बाय पाय प्लस थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू पाय प्लस थिटा. मग आता थिटाची व्हॅल्यू काय? पाय बाय 6 आहे, म्हणजे टॅन पाय बाय 6 इज इक्वल टू टॅन पाय प्लस पाय बाय 6. पाय प्लस पाय बाय 6 म्हणजे 6 इंटू 1 प्लस 1 म्हणजे 7 पाय बाय 6 आलं. 7 पाय बाय 6 हे 2 पाय पेक्षा निश्चित लहान आहे, अँड 0 लेस दॅन 7 पाय बाय 6 लेस दॅन 2 पाय आलं. याचा अर्थ हे दोन सोल्युशन मिळाले, पाय बाय 6 अँड 7 पाय बाय 6 आर द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ कॉट थिटा इज इक्वल टू √3. ऍक्च्युअल प्रॉब्लेम आपला कॉट थिटा इज इक्वल टू √3 होता. आता कॉट थिटा इज इक्वल टू 0, शेवटचा चौथा त्याच्यातला पहिल्या प्रश्नातला. कॉट थिटा जर 0 असेल तर ह्याला मला 0/1 करता येतं. मग कॉट थिटा जर 0 आहे तर टॅन थिटा काय आलं? 1/0, आणि 1/0 म्हणजे नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी असं म्हणलं जातं. आणि मग टॅनच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी आहे? टॅनच्या पाय बाय 2 साठी, म्हणजे टॅन पाय बाय 2 काय आहे? इन्फिनिटी आहे. मग आता इथं परत पॉझिटिव्हच आहे, इन्फिनिटी. मग बाय अलाइड अँगल्स टॅन थिटा इज इक्वल टू टॅन पाय प्लस थिटा. थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला टॅन थिटा पॉझिटिव्ह आहे. थर्ड म्हणजे पाय प्लस समथिंग म्हणजे पाय प्लस थिटा, म्हणून टॅन थिटा इज इक्वल टू टॅन पाय बाय पाय प्लस थिटा. पाय थिटाची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे, म्हणजे टॅन पाय बाय 2 इज इक्वल टू टॅन पाय प्लस पाय बाय 2. पाय प्लस पाय बाय 2 म्हणजे 3 पाय बाय 2. 2 1 म्हणजे 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 100% 2 पाय पेक्षा लहान आहे, म्हणजे अँड 0 लेस दॅन 3 पाय बाय 2 लेस दॅन 2 पाय, म्हणजे एक व्हॅल्यू पाय बाय 2 मिळाली, दुसरी 3 पाय बाय 2 मिळाली. देअरफॉर पाय बाय 2 अँड 3 पाय बाय 2 आर द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ कॉट थिटा इज इक्वल टू 0. पुस्तकात हे आन्सर हे चुकीचं दिलेलं आहे, 0 आणि पाय दिलेले, ते व्यवस्थित करून घ्या. ठीक, थांबवा आता हा व्हिडिओ.